वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण अजून काही स्लीव्जवरच्या डिझाइन बघणार आहोत। एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायच्या अशावाला काही डिझाईन्स सांगणार आहे। तर यासाठी मी आपला साधा सुई आणि दोरा घेतलेला आहे। तर यामध्ये या इथे सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि इथे हा स्टोन लावून घेतलेला आहे। तर यामध्ये या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं आणि यामध्ये असे 3 शुगर बीट टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं क्रॉसमध्ये या पद्धतीने या इथे स्टिच करायचं। पुन्हा त्यानंतर जिथून स्टिच केलेलं होतं अगदी त्याच्या तिथूनच पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। यानंतर पुन्हा एकदा 3 शुगर बीट टाकलेले आहेत आणि ते इकडे पुन्हा क्रॉसमध्ये इथे स्टिच करायचे। यामध्ये पुन्हा शुगर बीट टाकायचे। 3 शुगर बीट टाकून घेतलेले आहेत मी। त्यानंतर अगदी याच्या इथे स्टिच करायचं। पुन्हा सुईला वरती काढायचं। पुन्हा 4 शुगर बीट टाकायचे आणि याच्या इथे पुन्हा एकदा स्टिच करायचं। पुन्हा 3 शुगर बीट टाकायचे। पुन्हा यानंतर इथून सुई वरती काढली आणि पुन्हा असं या पद्धतीने झिगझॅग मध्ये करायचं। खूप सोपं आहे। सिंपल आहे करायला। सर्वात महत्त्वाच्या गोष्टी एवढ्याच आहेत की जर तुम्ही इकडे 3 जर शुगर बीट टाकले असतील तर सगळीकडे 3च शुगर बीट टाकायची, जेणेकरून त्याची फिनिशिंग सुंदर दिसते। मग करताना झिगझॅग करायचं। आता यानंतर मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे 4 पदरी आणि याच्या इथे आपण छोटीशी फ्रेंच नॉट टाकणार आहोत। नंतर इथे आपल्याला एक स्टोन घालायचा आहे, सॉरी मोठावाला शुगर बीट टाकायचा आहे। आता या इकडून पण पूर्ण आपण एक मोठावाला शुगर बीट आणि एक छोटावाला शुगर बीट यांचं त्याला आउटलाइन करून घेणार आहोत। आता यानंतर मी या इथे एक ड्रॉप शेपचा मोती आणि हा मोठावाला मोती आणि एक ड्रॉप शेपचा मोती या पद्धतीने टाकून घेतलेला आहे। यानंतर पुन्हा आता खाली याच पद्धतीची झिगझॅग लाईन करायची। सुंदर पद्धतीने दिसते। पूर्ण ब्लाउज वरती केल्यावर या पद्धतीने दिसणार आहे। आता यामध्ये मी फक्त या इथे फ्रेंच नॉट टाकलेली आहे आणि या इथे रिंग नॉट टाकलेली आहे। चला आता यातला अजून एक दुसरी डिझाइन बघू। तर यामध्ये मी या इथे पहिल्यांदा असा आकार थोडासा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि इथे हे लिफ्टचे जे स्टोन आहेत ते इथे लावून घेतलेले आहेत।
तर यानंतर मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे 4 पदरी आणि या इथून आता आपण सुईला वरती काढणार आहोत आणि रिंग नॉट टाकून घेणार आहोत। आता यानंतर या इथे आपण शुगर बीटने स्टिच करून घ्यायचं। बघा ही इतक्या सुंदर पद्धतीने दिसते। याला काहीच नाही, मी आता ग्रीन कलरच्या हे जे स्टोन लावलेले आहेत याला आउटलाइन करून घेतलेली आहे, चेन स्टिचिंग करून घेतलेली आहे। आता सेम या पॅटर्न मध्ये तुम्ही ते करू शकतात। बघा इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। आता यातला तिसरा एक मी प्रकार दाखवते। आता यामध्ये मी पहिल्यांदा ही अशी एक सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि हे आय शेपचे 2 स्टोन आणि एक ड्रॉप शेपचा स्टोन या इथे लावून घेतलेला आहे। आता यानंतर या इथे एक छोटासा लिफ्टचा आकार दिलेला आहे मी। याच्या इथून सुईला वरती काढायचं, या इथून सुईला वरती काढला आणि त्यानंतर यामध्ये 2 शुगर बीट टाकले आणि या इथे स्टिच करून घेतला। आता काहीच नाही, एकदम सिंपल आहे। या इथून आपण चेन स्टिचिंग करायची आहे। तर यानंतर आपण सिल्क थ्रेडने इथे लॉन्ग फ्रेंच नॉट टाकून घेणार आहोत। बघा ही किती सुंदर दिसते। ही वाली डिझाइन आहे, तुम्ही या पद्धतीने करू शकतात। ही पण खूप सुंदर दिसते जेव्हा तुम्ही स्लीव्ज वरती करतात तेव्हा।